नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात. परंतु जून महिन्यामध्ये मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा न झाल्याचं कारण समोर आलेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक लाखो महिलांच्या खात्यामध्ये अचानक हा हप्ता वर्ग केला गेला नाही. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जातो की आम्हाला या योजनेपासून वंचित केलंय का, किंवा बाद केलंय का, किंवा बाहेर काढलंय का, आम्हाला यापुढे या योजनेचा हप्ता मिळणार किंवा नाही मिळणार, असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहीण योजनेचे सर्वे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेचे ज्या लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत ते पैसे का येत नाहीत, हे पैसे पुन्हा कशा पद्धतीने सुरू होतील, किती वेळ लागणार, याबाबत नेमकं निर्णय काय घेतला जाणार, त्याचबरोबर जे लाभार्थी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाभार्थ्यांच्या संदर्भात राज्य सरकार कशा पद्धतीने निर्णय घेणार, याविषयी आदितीताई तटकरे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ही माहिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, याविषयी माहिती जाणून घेत असताना आदितीताई तटकरे मॅडम यांनी अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरती दिलेली आहे. ते असे म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली. बघा, सर्व विभागाकडून म्हणजे पॅन कार्ड असेल, किंवा महसूल म्हणून उत्पन्न असेल, किंवा आधार कार्ड UID असेल, किंवा इन्कम टॅक्स असेल, या सर्व विभागाकडून माहिती मागवली. आणि यानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे 26, बघा या ठिकाणी 26.34 लाख लाभार्थी हे बोगस म्हणून लाभ घेत आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आली. आणि यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्ही जर या मुद्दे ज्या ठिकाणी सांगितले आहेत, 4 मुद्द्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपात्र. महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल, एकापेक्षा कुटुंबामध्ये एकापेक्षा 2 लाभार्थी असतील, म्हणजे एका रेशन कार्डमध्ये जर 2 लाभार्थी लाभ घेत असतील तर ती सुद्धा एक लाभार्थी मात्र बाद असणार आहे. त्याचबरोबर पुरुष सुद्धा या योजनेचा लाभ घेताना या ठिकाणी दिसलेला आहे. तर असे सर्व बोगस जे लाभार्थी आहेत ते शासनाला या ठिकाणी समजले आहे, शासनाच्या निदर्शनात आलेले आहेत. तर या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, म्हणजे फक्त तुमच्या बाबतीत हा निर्णय घेतलाय का नाही, तर महाराष्ट्रामध्ये 26 लाख लाभार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी हे पैसे थांबवलेले आहेत. तर या व्यतिरिक्त पात्र असलेल्या 2.25 कोटी पात्र महिलांना, भगिनींना, लाडक्या बहिणींना या योजनेचा जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे, असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि आता या ठिकाणी बघा, जे समजा ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत तर त्यांना कशाच्या पद्धतीने, कोणत्या बेसवरती हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तर त्यांनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या, म्हणजे जे 26.34 लाख जे मी वरती जे 4 कारणं सांगितली त्या कारणांच्या व्यतिरिक्त काही लाभार्थ्यांचे पैसे जर थांबले असतील तर अशा तात्पुरत्या स्वरूपात थांबलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीच्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, म्हणजे आपल्या जे कलेक्टर ऑफिस आहे त्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे. त्या सर्व अर्जांची शहानिशा केली जाणार आहे आणि मग जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना या ठिकाणी शासनाच्या मार्फत पुन्हा हे पैसे चालू केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजायचं नाहीये की बाबा आता आम्हाला ह्या जून महिन्याचा हप्ता आलेला नाही तर पुढे सुद्धा आम्हाला हप्ता मिळणार नाही, असं समजायचं नाही. जेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची पडताळणी होईल, शहानिशा होईल, तेव्हा तुमचे जे थकीत पैसे आहेत, जे जून महिन्याचा हप्ता असेल ते सुद्धा तुम्हाला एकत्रित दिला जाणार, असं या ठिकाणी स्पष्टपणे समजतंय. त्याचबरोबर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई केली जाणार, असा जो प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्या बाबतीत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार यांच्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाणार, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे का थांबवले गेलेले आहेत, थांबलेले पैसे कशा पद्धतीने चालू होतील
आणि जे बोगस लाभार्थी आहेत त्यांच्यावरती कारवाई काय होणार याविषयी A to Z माहिती सविस्तरपणे या ठिकाणी आदित्यताई टकरे मॅडम यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले। ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होता कामा नये। जर तरी सुद्धा काही अडचण असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तो प्रश्न विचारू शकता। त्याचबरोबर तुमचे पैसे कधी चालू होणार, का थांबलेल, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाली असतील। ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।